रूप पाहता लोचने सुख सुख झाले साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव लोचनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठल बरवा माधव म्हणून विठ्ठल आवडे वा विठ्ठल बलवा त्वा माधव बलवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वा विठ्ठल बलवा त्वा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवी सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवी सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवी मैं भूले घर जाने बाट 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 गोरस बेचने आए हाट गोरस बेचने आए हाट गोरस बेचने आए हाट गोरस बेचने आए मैं भूली घर जाने बाट मैं भूली घर जाने बाट मैं भूली घर जाने मैं भूली घर जाने बाट आए हाट गोरस बेचने 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 आए हाट कान्हारे मनमोहन लाल कान्हारे मनमोहन लाल कान्हारे मनमोहन कान्हारे मनमोहन लाल विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल
विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल आप गड़ारू देखे अंधेरा आप डारू देखे अंधेरा आप गड़ारू देखे अंधेरा आप डारू देखे अंधेरा देखा तो सब वही ने घेरा देखे तो सब वही ने देखे तो सब वही ने घेरा 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 हरे मन मोहन लाल कान्हारे मन मोहन लाल हरे मन मोहन लाल कान्हारे मन मोहन लाल देखे गोपाल सबई विसरू 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 देखे गोपाल थकित भई रे तुका तो थकित भई रे तुका तो थकित भई रे तुका तो थकित भई रे तुका आगारी जब मन का धोखा आगारी जब मन का भागारे सब मन का धोखा 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 तो थकित भई रे तुका 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 आगारी जब मन का धोखा आगारी जब मन का भागारे सब मन का धोखा 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 हरे मन मोहन मन मोहन हरे मन मोहन हरे मन मोहन सबई विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल विसरू देखे गोपाल सबई विसरू देखे गोपाल गोपाल कुमार घर जाने बाट मैं भूली 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 घर जाने बाट घर जाने मैं बोले घर जाने गोरस बेचन आयाट गोरस बेचन आयाट कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल गोरस बेचन आए हाट गोरस बेचन आए हाट कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल मैं भूली घर जाने बाट मैं भूली घर जाने बाट मैं भूले घर जाने बात मैं भूले घर जाने बात गोरस बेचन आयाट गोरस बेचन आयाट
गोरस बेचन आट गोरस बेचन आट कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल गोरस बेचन आए हाट गोरस बेचन आए हाट गोरस बेचन आए हाट कान्हा रे मन मोहन कान्हा रे मन मोहन लाल बिसरु देखे गोपाल सबही बिसरू सबही बिसरू देखे गोपाल सबही बिसरू देखे गोपाल सबही बिसरू देखे गोपाल कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन सबही बिसरू देखे गोपाल सबही बिसरू देखे गोपाल गोपाल सबही बिसरू सबही बिसरू सबही बिसरू सबही बिसरू देखे गोपाल 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 सबही बिसरू देखे गोपाल सबही बिसरू देखे गोपाल सबही बिसरू देखे गोपाल कान्हा रे मन कान्हा रे मन मोहन मोहन हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री जनार्दन श्री कनाथ महाराज की जय जोग महाराज की जय ताली वाजा
मैं भूली घर जाने बाट गोर सो बेचन आए हाट कान्हारी मनमोहन लाल सबही बिशरू देखे गोपाल कहाँ पग डारू देखे अनेरा देखे तो सब ऊहिने घेरा कान्हारे मनमोहन लाल सबही बिशरू देखे गोपाल हो तो थकित भैरे तुका हो तो थकित भैरे तुका भागा रे सब मन का धोका कान्हा रे मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू पांडुरंगा दूसरे चरणा संतासिया दूसरे चरण काल्याच्या कीर्तनाची सेवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबारायांचाच आहे. गवळणीपर प्रकरणातील आहे. हिंदी भाषिक आहे. विठ्ठल श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात की मी आश्चर्यचकित झालो. मला ज्याच्यापासून धोका वाटत होता तो धोका माझा टळला आणि माझं जीवन परमार्थाच्या दृष्टीने पूर्ण झालं. धोका देणारं कोण आहे आपल्याला? आपण परमार्थाला लागतो, साधना करीत राहतो, तर आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाहीत. कोण कोण आपल्याला धोका देतं? बरेच जण धोका देणारे आहेत. त्याच्या श्री तुकोबारायांनी जे धोका देण्याला मूळ आहे त्या मुळाचं नाव घेतलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल कोण कोण आहे आपल्याला धोका देणारे? बऱ्याच लोकांना बरेच लोक धोका देणारे आहे की नाही? ते म्हणले आमचं चांगलं चाललं होतं आहे की नाही? असे धोका देणारे लय लोक आहेत. आणि ते धोका देणारे माणसं संसारही लोकांचा नीट होऊ देत नाही आणि ते धोका देणारे परमार्थही नीट होऊ देत नाही. संसारातही कोणाला धोका होऊ नये आणि परमार्थात सुद्धा कोणाला धोका होऊ नये. बरोबर आहे की नाही? धोका झाला की अंधरच आहे माणूस. किती उंच जाऊ द्या माणूस, किती उंच जाऊ द्या, पण थोडा जरी धोका झाला की एकदम खाली यावं लागतं.
असा उंच शिखरावर चढलेला जाणारा माणूस असला, एव्हरेस्टवर जाणारा माणूस असला, पण थोडासा धोका झाल्यावर कुठं जातो? एकदम तळाला जातो. तसं आपण सगळे परमार्थाला लागलेली माणसं आहोत. आपण सगळ्या माणसाला आपल्या जीवनामध्ये काय होऊ नये? धोका होऊ नये. आणि धोका लय बेकार आहे, कारण तो माणसाला उच्च स्थितीमध्ये राहू देत नाही. श्री तुकाराम महाराज ते कौतुकाने सांगतात. मला आश्चर्य वाटलं, आता मला धोका राहिला नाही असं तुकोबाराय खात्रीने सांगतात. आता खात्री झाली माझी की आता मला धोका राहिला. एखादा संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे, संन्यासी आहे. संन्यासी असल्यानंतर त्याचं वय वाढत जातं. वय वाढता वाढता ते जवळजवळ 75ला जाऊन पोहोचतं. सगळे गावकरी सगळे लोक सांगतात आता महाराजाला धोकाच राहिला नाही. करायला 75च्या नंतर हा शिक्षक म्हणून तरी सांगता येत नाही. विठाला 75च्या नंतर काय राहतं? कशात धोका राहील सांगा? शरीर कुठलं काम करीत नाही. अंगम गलितम पलितम मुंडम. आणि असं शरीर झाल्यावर कशात धोका आहे? 75-80 वर्ष वय झाल्यानंतर कुठल्याही विषयापासून त्या साधकाला धोका शिल्लक राहत. कशात धोका राहत त्याला? स्त्रीचा धोका राहत नाही, पैशाचा धोका राहत नाही, मनाचा कुठलाही धोका त्याला राहत नाही. वय झालेलं राहतं. यदा कदाचित त्याच्यातून छोटीशी चूक जरी झाली तरी लोक म्हणतात नाही हो 75 वय आहे त्याचं. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये धोका टळल्या जातो. वय वाढलं की जीवनामध्ये धोका फारसा राहत नाहीत. काही धोके वयाने निघून जातात, काही धोके कालाने निघून जातात. तरी पण एक आपल्याजवळ धोका देणारी वस्तू आहे, तिचं नाव मन आहे. मन. आणि ही फार धोका देते. 75 गेलं तरी यदा कदाचित धोका होऊ शकतो. म्हणजे तसा बाकी धोका राहत नाही. समाजाच्या दृष्टीने राहत नाही, शरीराच्या दृष्टीने राहत नाही. शरीर आणि कुठल्याही दृष्टीने बाह्य दृष्टीने धोका राहिला नाही. तरी पण मन असं एक विचित्र आहे की ते अनेक लोकांना काय करीत जातं? धोका देत राहतं. तुम्हा आम्हाला देतं याच्यात नवल नाही. मोठमोठे साधू संत ऋषी मुनी म्हणून घेणारे नाडिले महान महान ऋषी. म्हणजे सगळ्याला आपल्या जीवनामध्ये धोका देणारं कोण आहे? सगळ्याच्या लक्षात आलं? मन आहे. मन फार धोका देतं. काही लोक खूप परमार्थ करतात, खूप परमार्थ करतात, मरेपर्यंत परमार्थ करतात, अगदी मरायला येतात. आणि मरायला आल्यानंतर मरता मरता पोराला म्हणतात, पोरा हो माझं जरा मनच जातं म्हणे तिकडं. म्हणतात नाही सगळे मन जातं म्हणजे दारू प्यावं वाटती, काही घ्यायला मांस खावं वाटतं. ते म्हणते माझं मनच जातं. पोरं म्हणते बरोबर आहे, मरता मरता म्हाताऱ्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. ते बिचारे आणून देतात आणि मनाचा धोका टाळून जातो की नाही. म्हणजे मरता मरता त्याच्या मनाने त्याला काय दिला? धोका दिला, घात झाला त्याचा. म्हणजे जीवनभर परमार्थ केला, पण मरायच्या टायमाला वासना इकडं तिकडं जर गेल्या तर तो एक धोकाच आहे, फार मोठा धोका आहे. तुम्हाला आम्हाला सामान्य लोकांना धोका होतो याच्यात नवल नाही. मी म्हणून गेलो मोठमोठ्या लोकांनाही धोका होतो, कारण मन वासना अत्यंत विचित्र आहे. मरेपर्यंत मनाला जिंकता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि श्री तुकाराम महाराज म्हणू लागले आता मला काही धोका राहिला, जीवन माझं पूर्ण झालं. मला आश्चर्य वाटतंय की ज्याच्याद्वारे मला वाटत होतं की धोका होईल आपल्याला, पण तुकोबारायांनी शुद्ध परमार्थ केला. श्री तुकोबारायांनी त्या धोका देणाऱ्या मनालाच धोका द्याला. मनालाच काय केलं? धोका द्याला. आता मनाला धोका दिला पाहिजे, कारण मन विषयाकडे उडीत राहतं. मनाचा स्वभाव आहे विषयाकडे ओढणं, विषयामध्ये जीवाला भुलवणं मनाचा स्वभाव आहे, नैसर्गिक आहे. कोणाचंही मन असू द्या, ते कुठे वाढणार? विषयाकडे ओढणार. म्हणून विषय ओढी बोलले जीव. आता याची कोण करील किंवा उपजे नारायणी भाव पाऊन ठाव नरदेह. मन ओढाय ओढाय
मन अतिशय ओढाळ आहे, मन अतिशय चंचल आहे. मन असं माणसाला कुठं घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून या मनाकरवी अनेक लोकांना धोका होतो. म्हणून मनाला विषयाकडे जर जाऊ द्यावं वाटत नसेल तर मनाला विषयाव्यतिरिक्त विषय दिला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विषयाव्यतिरिक्त म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 विषयाव्यतिरिक्त जर मनाला विषय दिला तर नक्कीच मन काय होतं, त्या विषयाला सोडतं आणि या विषयाच्या नादी लागतं. पण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयाव्यतिरिक्त विषय कोणता आहे? या विषयाव्यतिरिक्त कोणता विषयच नाही ना जगामध्ये. कोणत्याही विषयाचं चिंतन करायला गेलो आपण तर विषयाचं चिंतन होईल, काहीतरी त्याला विषय लागेल. देवाचं भजन, कीर्तन, नामस्मरण करायचं ठरलं, देवाचं रूप जरी पाहायचं ठरलं तरी त्याला काय म्हणतात, विषयच म्हणावं लागेल. कारण तो रूपविषय, रूपविषयाचा तो विषय. म्हणून रूप पाहता लोचनीन सुख झाले हो. म्हणजे रूप पाहायला गेलो आपण तरी तो काय आहे पुढे, तो पण विषयच आहे. आणि पोराचं रूप पाहायला गेलो तो सुद्धा विषयच आहे. नटीचं रूप पाहायला गेलो तो सुद्धा विषयच आहे. आणि देवाचं रूप पाहायला गेलो तो सुद्धा विषयच आहे. दोन्ही पण काय आहेत, विषयच आहेत. फरक एवढाच आहे, एक विषय माणसाला अति चंचल करतो आणि अतिशय वेगाने अधिक विषयामध्ये पाठवतो. आणि एक विषय असा आहे की तो विषय पाहता 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 विषय संपतो. विठ्ठल विठ्ठल त्याकरता आपल्याला प्रमाण देता येईल. विषयी विसर, विषयी विसर पडला निशेषे, विषयी विसर पडला निशेषे. हा अंगी ब्रह्मरस ठसावला, ठसावला अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयी विसर पडला निशेषे, विषयी असं देवाचं ध्यान करायला लागलो आपण, देवाला डोळे भरून पाहायला लागलो. देवाकडे जर आपलं मन लावलं तर विषयाचा सहज विसर पडतो आणि आतमध्ये ब्रह्मज्ञानाची जागृती होते, आपल्याला ब्रह्मज्ञान होतं. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं करावं आता? हे करत असताना एक ध्यानात ठेवावं, भगवान श्रीकृष्णाच्या लीला चरित्राचं गायन, उच्चारण, दर्शन हे सगळं करीत राहत जावं. कृष्णाच्या दर्शनाने काय होतं, विषयाचा विसर पडत चालतो. आणि कृष्ण जरी दर्शनाकरता भजनाकरता विषय असला तरी एक दिवस तो कृष्ण विषय परब्रह्मरूप होऊन जातो. इतकं सोपं आहे. आपल्या संसारी लोकाला संसारातले गोष्टी लय आवडतात, संसारातले शब्द जास्त आवडतात. हे आपल्या महिला मंडळ असतं की नाही, या महिला मंडळाला लहान लेकरू असं जर हातात घेतलं, त्याला नवधू घातलेलं असावं आणि त्या आईचं प्रेम उतू यावं. आणि आईचं प्रेम उतू आल्यावरती लेकराला कशी गोड बोलते की माझं आछुडं, माझं बछुडं, माझं सोन्याचं तुकडं, माझं असं, म्हणजे असं इतकं गोड बोलते, इतकं गोड बोलते, इतकं गोड बोलते की त्या आईचं प्रेम असं गहिवरून येतं आणि त्या लेकरावर प्रेम करतात. म्हणून साधू संतांनी आपल्याला हे शिकवलं की तुम्ही संसारातल्या सामान्य लहान बालकाला आछुडं बछुडं म्हणत असाल आणि तुमचं प्रेम निर्माण होत असेल तर एक काम करा, ते थोडंसं थांबवा आणि भगवान कृष्णाला आपल्या समोर घ्या, मूर्ती समोर घ्या आणि त्याच्याकरता असं म्हणा म्हणा, माझे आछुडे बछुडे छकुडे राधे रूपणे, माझे आछुडे बछुडे छकुडे राधे रूपणे, माझे आछुडे बछुडे छकुडे राधे रूपणे, माझे आछुडे बछुडे छकुडे राधे रूपणे. पांघरू घालिती, पांघरू घालिती,
कुंचले माझे आचुडे बचुडे छकुडे गराधे रुपडे माझे आचुडे बचुडे छकुडे माझे आचुडे बचुडे छकुडे हरी माझा गे सावळा हरी माझा सावळा हरी माझा गे सावळा हरी माझा गे सावळा बाई पैंजण बाजे खुळ खुळा याने भुलविल्या गोपी बाळा माझे आतुडे छकुडे माझे आचुडे बचुडे छकुडे हे कोणाकरता म्हणा आता? देवा का घरातल्या लेकराकरता नाही, भगवान कृष्णाला पुढे घ्या, मूर्तीला पुढे घ्या आणि त्या मूर्तीचं असं गोड वर्णन करा जसं जनाबाईने केलं, मीराबाईने केलं की माझं अछुड आहे, माझं बछुड आहे, माझा गोड असा आनंद तयार होतो त्याच्यात. मग ते मन जे आहे का नाही ते संसारातून निघालेलं इथं असं स्थिर व्हायला सुरुवात होते. मनाला शांत करण्याकरता, मनाला मस्त बनवण्याकरता मनाला काही ना काही उद्योग द्यायलाच पाहिजे. मन रिकामं कधी ठेवू नये. जे रिकामं मन असतं ते अतिशय घातक असतं. आणि याकरता मनाला अतिशय सुंदर भक्तीचा उद्योग द्यावा. आणि असं जमायला लागलं की तुकोबाराय जसं म्हणतात, हेची थोर भक्ती आणि संकल्पावी माया, संसाराची माया संकल्पावी आणि देवावरची माया वाढवावी. सुरुवातीला देवावरचं प्रेम वाढवीत चला, भक्ती करीत चला. ती भक्ती करताना देवावर प्रेम करायला लागलो आपण की ते प्रेम करता 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 आपण अतिशय उच्च कोटीला जातो. आपण कृष्ण रूप होतो, आपलं मन देवरूप होऊन जातं. पुन्हा मागं शिल्लक राहत नाही, परत मागं येत. मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले, ग्रासोनी कैसे निवृत्ती आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम मन असं देवाच्या रूपात गेलं की पुन्हा मागं येत नाही. त्याकरता अभ्यास करा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे आणि येणे सोशे मन झाले हव भरी. परत माघारी घेत नाही, भागारे सब मन का धोका. आता काही धोका राहिला नाही, पण तिथं जावं लागेल बरं का. या अभंगामध्ये भागारे सब मन का धोका, ज्या मनामुळे आपल्याला धोका वाटत होता साधकाला, भक्ताला, ते मन आता श्री तुकोबारायने काय केलं, कान्होबाकडे दिलं आणि त्या कान्होबाने मन भुलून टाकलं. दुसऱ्या चरणातलं चिंतन आहे. म्हणजे श्री महाराज म्हणतात की माझं जे मन होतं, ज्या मनापासून मला धोका वाटत होता की आपला परमार्थ शेवटला जाईन की नाही, आता मात्र मला काही टेन्शन राहिलं नाही, 100% खात्री झाली, आता धोका राहिला नाही. का धोका राहिला नाही?
कान्हा रे मनमोहन लाल. तो मनमोहन लाल कान्हा त्याने माझं मन मोहून टाकलं, म्हणून त्याचंच नाव आहे मनमोहन. मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदादान बेला नंदादान बेला मनमोहन भक्तासाठी तो जग जेते भक्तासाठी तो जग जेते भक्तासाठी तो जग भक्तासाठी तो जग जेते खूप जैसी रत्न झाला खूप जैसी रत्न झाला नंदा मनमोहन भगवान परमात्मा मनमोहक आहे. तुका म्हणे छंदे येणे किंवा मन मोहिले, तो मनमोहित करतो. पण कोणाचं मन मोहित करतो? जो कोणी भक्तीच्या काशेला लागलेला आहे, ज्याला असं वाटतं की देवाने आपल्यावर कृपा करावी, देवाने कृपा करण्याकरता तो मन देवाकडे लावायला लागला. आणि मन देवाकडे लावायला लागल्यानंतर देव काय करतो? हळूहळू हळू त्या भक्ताचं मन मोहून टाकतो. आपण खूप लांब येत, आणखी आपलं मन देव काही मोहून टाकीत नाही, म्हणून आपल्याकरता सप्ते करावे लागतात. आता आपल्या गाडी जळगावला सप्ताह आहे, सगळं गाव आता आकर्षित झालं. कृष्ण भक्ती किती आनंद द्यायला लागले. गाथा पारायण केलं, बऱ्याच लोकांचं मन आता शांत झालं. दिंडी झाली, प्रदक्षिणा झाली, अन्नदान भंडारा, सगळ्या लोकांचं मन असं कृष्ण भक्तीमध्ये एकरूप झालं. हा जर सप्ताह नसता केला तर एवढ्या लोकांना हे इथं आपण पोहोचलो असतो का एवढ्या लोकांपर्यंत? म्हणजे सप्ताह किती चांगला आहे. सप्ताहामुळे लोक असे एकत्रित येतात, मन मोहून जातं. आणि मन मोहलं पाहिजे, पण कोणाकरता मोहलं पाहिजे? देवाकरताच मोहलं. मन आपलं देवाकडंच गेलं पाहिजे. पण काय होतं, कधी कधी हरिपाठ भजन कीर्तन करत असताना माणसं एकमेकात येतात, आणि एकमेकात आले की एकमेकाच्या गाठी भेटी पुन्हा पुन्हा होत राहतात. भजन कीर्तनाचा आनंद येत राहतो. आणि मग काल्याचं कीर्तन झाल्यानंतर 2-3 दिवसांनी फोन सुरू होतात. विठ्ठल विठ्ठल का फोन सुरू होतात? कारण एकमेकाच्या गाठी भेटीत काय झालं? प्रेम निर्माण झालं. आणि ते प्रेम म्हणतात 4 दिवस झाले सप्ताह संपला, गाठ नाही भेट नाही. म्हणजे माणसाचं मन माणसातच मोहलं का कृष्णात मोहलं? माणसात मोहलं तर काही मजा आहे का? सप्ताह झाल्यापासून काही लोकांना करमतच नाही. सप्ताह झाला की कायला करमतच नाही, त्याचं मनच काम करीत नाही. का? कारण कृष्णाचा वियोग होतो म्हणून. भगवान कृष्णाचा वियोग होतो ना, बरोबर आहे की नाही? पण असंच लावलं पाहिजे नाही चिंतन, असंच केलं पाहिजे की भक्ती प्रेम कमी झाल्यामुळे, भजन कीर्तनाचा आनंद कमी मिळायला लागल्यामुळे मन उदास झालं पाहिजे का? लोकसंग्रह कमी झाल्यामुळे? लोकसंग्रहाचा विषय दूर गेला पाहिजे.
ज्या वृत्तीमध्ये लोकसंग्रहाचा विषय येत राहतो त्याचं मन लौकिकामध्ये रमलं जातं, आणि ज्याचं मन लौकिकात रमतं ते आणखी परमार्थापासून लांब राहतात, दूर राहतात. म्हणून आपलं मन आहे ना भगवंताच्या स्वरूपामध्ये रमलं पाहिजे. म्हणून भगवंताच्या अनंत लीला गुण नामसंकीर्तन आपण करत राहिलं पाहिजे. आणि ते करायला लागलं की देव काय करतो, मग त्या भक्तावर कृपा करायला सुरुवात करतो. आणि देवाची कृपा होणं म्हणजे काय, फोटो काढायला मन न लागणं. विठ्ठल विठ्ठल हे आमचे आता विठ्ठलराव सभापती हे म्हणले घ्या फोटो. अरे ते म्हणले आपण काय म्हणजे काय फोटो घ्या, म्हणजे त्यांना कळलं, तुमच्या कम लक्षात ये ना अजून. विठ्ठल विठ्ठल काय घ्या त्या फोटोला, हे जाणार आहे नाही का याच्यात मन रमायचं. हा जुगार लय माग आहे. तुम्ही जर नश्वर सृष्टीत मन रमवत असाल तर देवाकडे तुमचं मन जाईन केव्हा. विठ्ठल विठ्ठल कथा कीर्तनात फोटोचा विषयच नसला पाहिजे. काय त्याच्यात हे मन आपल्याला विषयापासून दूर करायचं आणि फोटो हे विषय देणार आहे. बघा महाराज बरोबर महाफोटो, मंत्र्याबरोबर महाफोटो, असे हे सगळे फोटो फोटो फोटोच काय पडलं त्या फोटोत. म्हणजे जगताचा दृढनिश्चय आपल्याला व्हायला पाहिजे, भगवंताच्या स्वरूपात मन रमायला पाहिजे. आणि मन रमण्याकरता ह्या बाजू कमी करीत गेलं पाहिजे. ह्या बाजू कमी जर केल्या तर देवाकडे मन रमन, आणि ह्याच बाजू जर वाढीत राहिलं तर देव लांबच राहील ना आणखी. म्हणून देवाकडे मन आपलं रमलं पाहिजे, मन स्थिर झालं पाहिजे. आणि मन स्थिर होण्याकरता भगवंताच्या लीला, भगवंताच्या कथा, भगवंताचं नामस्मरण हे सगळं श्रवण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार केला पाहिजे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, पुन्हा 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 त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. असं जर आपण करायला लागलं तर मन आपलं भगवंताकडे रमतं आणि भगवान आपल्यावर कृपा करतो, आपलं मन आकर्षित. साधू संतांच्या वाङ्मयात शब्द येतो नेहमी, चित्त चोरियले, मन चोरियले असा शब्द एखादं प्रमाण असलं तर बघा, तुम्हाला आठवत असलं तर. मन चोरिले असा शब्द नाही आहे, चित्त चोरियले, नंदाच्या नंदने चित्त चोरलं, चित्त चोरलं असा शब्द नेहमी संत वाङ्मयात आपल्याला दिसतो. पण भगवंताने मन मोहून टाकलं असे शब्द आहेत. मनमोहक तो आहे. हो, पण मनमोहक म्हटलेलं आहे का, कारण मनाने मोहित झाल्यानंतर तो जो भक्त असतो त्याची वृत्ती आणखी पुढे पुढे गेली पाहिजे. कारण मनानंतर बुद्धी आहे, बुद्धीनंतर चित्त आहे, चित्तानंतर अहंवृत्ती आहे. मग मन हे सुरुवातीचा खेळ आहे, आणि सुरुवातीचा खेळ असल्यामुळे एखाद दिवस मन मोहित जरी झालं तरी पुन्हा ते काय होऊ शकतं, बिघडू शकतं. म्हणून मनाची साधना एवढी दृढ झाली पाहिजे, एवढी दृढ झाली पाहिजे की ती चित्तापर्यंत गेली पाहिजे. चित्ताने तिचं चिंतन करीत राहिलं पाहिजे, म्हणजे अखंड तैल धारवत तो प्रवाह चालला पाहिजे. म्हणून त्याला चित्त म्हणतात आणि म्हणून देव त्याला आकर्षित करतो. विठ्ठल विठ्ठल. तर मनाला जरी आज आकर्षित केलं तर यदा कदाचित उद्या ते काय होऊ शकतं, बदलू शकतं. कारण अखंड तैलवत धारा सुरू केव्हा होते, चित्तापर्यंत तो प्रवाह गेला पाहिजे. म्हणून चित्त एकाग्रता ही फार महत्त्वाची आहे. वाङ्मयामध्ये जे शब्द वापरतील, चित्त चोर, भगवान परमात्मा त्याने चित्त चोरून घेतलं का, अर्थात असं आहे, या भगवत भक्ताने ते तिथं लावलं आणि देवाने त्याला सहकार्य केलं. माझे चित्त तुझे पाही राही ऐशे करी काही, धरोनिया बाहे भवहातारी. माझं चित्त तुझ्या पायावर राहिलं पाहिजे. संतांच्या प्रार्थना आणि मग देवाचं आकर्षण, या दोघाचा योग आला रे आला की बरोबर ते आपलं मन वृत्ती चित्त भगवान मोहित करून घेतो. आणि एकदा त्या देवाने त्याला मोहित करून घेतलं की भागा रे सब मन का, आता धोका राहिला नाही, परमार्थाची पूर्णता होऊन गेलेली आहे. मग ही गवळण जी आहे, या गवळणीला भगवान कृष्णाचं दर्शन होतं आणि भगवान कृष्णाच्या दर्शनाने त्या भगवंताने हिचं मन मोहून टाकलं, चित्त चोरून घेतलं. त्यामुळे त्या गवळणीला आता धोका राहिला नाही. ती गावात राहिली तरी धोका नाही आणि बाजारात राहिली तरी
धोका नाही. का धोका नाही? सर्व ठिकाणी ओतप्रोत भावाने तिला परमात्म्याचं दर्शन झालं. एवढाच या गवळणीचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या अनंत लीला, त्या लीलाने सर्व गोपाळ गोपी लहान थोर वासर गायी भगवंताने वेधून घेतले, एकरूप झाले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळे गोपाळांना सांगितलं की बास यांना दही दूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला विकायला घेऊन जायचं नाही. मुलांना खाऊ घाला. देवाने आदेश काढला तरी पण काही गवळणी भगवान श्रीकृष्णाचा आदेश न मानता लपून छपून मथुरेच्या हटाला दही दूध तूप लोणी घेऊन जायला लागल्या. गवळणीचा थाट निघाला मथुरे आटाला. गवळणीचा थाट निघाला मथुरे आटाला. ते देखोनी जगदीश धावला, ते देखोनी जगदीश धावला. गोप घेऊन वेग कन्हैया कन्हैया नको आरताये नको आरताये तुझा संग धारिया मगरी घरा कैसी जारी. तुझा संग धारिया मगरी घरा कैसी जारी. सर सर परता कन्हैया सर सर परता. नको आरताये नको आरताये तुझा संग धारिया मगरी घरा कैसी जारी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गवळणीला अडवलं. गवळणी काही भांबावून गेल्या. कृष्ण दर्शन त्यांना झालं. कृष्णाला भांडायला लागल्या, तक्रारी करायला लागल्या. बाळा कृष्णा तू बाजूला हो, आम्ही बाजाराला जाणार म्हणजे जाणार. पण एक मजा आहे, आकर्षण होतं कृष्णाचं आणि व्यवहार होता बाजाराचा. असं असं परमार्थातल्या माणसाचं लक्षण आहे. आकर्षण देवाचं आणि व्यवहाराकरता बाजार. हे उरफट नसलं पाहिजे, सोयीचं पाहिजे. सोयीचं कसं? व्यवहार बाजाराचा आहे आणि आकर्षण कृष्णाचं आहे. त्यांनी कृष्णाला पाहिलं. बाजाराला जायचं, कृष्ण म्हणतो जाऊ नको. आणि बाजाराला तर व्यवहाराकरता मुलाबाळाकरता घरादारात करता बाजार करावाच लागणार आहे. आणि प्रेम तर कृष्णावर आहे. एका बाजूने वाटतं कृष्णाचंच ऐकावं, बाजाराला जाऊ नये. पण नाही बाजाराला गेला तर संसाराचं पांगतं. मन कृष्णा ठिकाणी बसलेलं आहे. कृष्णाला त्यांनी पाहिलं. कृष्णाने त्यांच्यावर कृपा केली आणि कृष्णाने सांगितलं ठीक आहे तुम्ही कुठेही राहा, पण तू मन हे मीचे करी. माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका देन. ही भगवंताची कृपा त्या गवळणीवर झाली आणि त्या गवळणीने कृष्णाला पाहिलं आणि त्याच्या मनात बसला आणि तीच वाचाने उच्चार व्हायला लागला. देखिला डोळा जैसला मनी तोची वदनी उच्चारी. कृष्ण 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 चिंतन करत करत देहभान हरपलेल्या गोपी आणि सुंदरशा मथुरेच्या बाजारात गेल्या. हरी घ्या गोविंद घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हा सती मथुरेचा
कृष्ण चिंतनामध्ये तदाकार झाले. कोणीतरी एखाद्या सखीने तिला विचारलं, का ग म्हटले बाई, तो गोविंद हरी कृष्ण सारखा आवाज देते, घरी जायचा टाईम झाला नाही का आणखी? त्यावेळेस तिने बोलायला सुरुवात केली, मै भुली घर जानी बाट, गोरस बेचन आये हाट. मी घरी जायची वाट चुकून गेली म्हणे बाई. मी इथं उभा राहिले, माझं देहभान हरपलं, माझी वृत्ती जाग्यावर राहिली नाही. म्हणजे वृत्ती परमात्म रूप झाली, आणि वृत्ती परमार्थ रूप झाल्यामुळे घर जाण्याची वाट मी भुलून गेले. मै भुली. घरी जायच्या वाटा लोक भुलून जातात, समाज भुलून जातो. त्यामध्ये नंबर 1 मध्ये भगवंताच्या प्रेम भक्तीमध्ये एकरूप झालेले भगवत भक्त घरी जाण्याची वाट भुलून जातात. आपण काही देवाच्या प्रेम भक्तीमध्ये एकरूप होत नाही, त्यामुळे भक्तीच्या माध्यमातून वाट भुलणं हे आपल्या वाट्याला काही येणार नाही. पण बरेच लोक वाटा भुलून जातात, ते विषयाच्या संगतीने वाटा भुलून जातात. बरेच लोक वाटा भुलून जातात. 8-8 दिवस ते घरी येतच नाही. गावात चर्चा होते, पाहुणे रावळे चर्चा होते, बायको ओरडत राहते, आमचे मालक 8-8 दिवस घरी येतच नाही. मग बरेच लोक कारण शोधतात, हे कुठं भुललं म्हणून. विठ्ठल विठ्ठल लक्षात आलं तुमच्या? का घरी येत नाही? घरी जर येत नसन तर कुठंतरी भुललेलं आहे, कोणत्या तरी विषयामध्ये भुललेलं आहे. ह्याच्या डोक्यात दुसरे विषय बसलेले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडंच राहतं, आहे की नाही? म्हणजे विषयामध्ये लोक भुलून जातात, घरी यायची वाट भुलून जातात. हो, काही काही लोक व्यसन करणारे राहतात, अतिशय दारू पितात, वाजीपेक्षा जास्त पितात. म्हणजे लिमिटेडमध्ये प्यायला काही हरकत. काही काही लोक हुशारीने दारू पितात, अति हुशारीने पितात, गावात कोणालाच वाटत नाही हे दारू पितात म्हणून, एवढ्या हुशारीने पितात. गावात लोकांना जर विचारलं त्याचं, नाही 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 ते माणसं फार सज्जन आहेत, दारू कधी पित नाही, हे अतिशय हुशारीने पितात. आठवड्यातून एकदा दोनदा जशी संधी सापडून तशी पितात. अशी दारू पिऊ नका, लपून छपून दारू पिऊ नका, उघड उघड दारू पिऊ नका, अति दारू पिऊ नका, दारू पिऊच नका. संताचा शास्त्राचा संदेश आहे आपल्याला, दारू कधी पिऊ नका. पण काही काही लोक दारूचा अतिरेक करतात, आणि ज्यावेळेस ते दारू पितात आणि फुल झाल्यानंतर एखाद्या गाडीवाल्याने त्याला फाट्यावर जर सोडलं ना, ते गाडी जळगावच्या ऐवजी आमच्या देवीच्याच रस्त्याने येतात. विठ्ठल विठ्ठल आम्हालाच विचारते महाराज पुढं. अशी वाट भुलून जाते. मै भुली घर जाणे. हे विषयाच्या द्वारे भुलल्यामुळे त्यांना घरची वाट सापडत नाही. कोणी शब्दात भुलतं, कोणी कशात भुलतं, कोणी कशात भुलतं. हे पंचविषय माणसाला भुलून टाकवतात, आणि त्यामुळे घरची वाट सापडत नाही. या गोपीची अवस्था कशी झाली? ती ब्रह्मसुखामध्ये गेली, ब्रह्मानंदामध्ये गेली, आणि त्यामुळे तिने घर सोडलं आणि रान धरलं. बरं, घर सोडून धरले रान. मी वृंदावनी गेले, कारण ती देहभान हरपून गेली. तिला देह राहिलं नाही आणि भान राहिलं नाही. देहभान हरपणं, अशी ही देहभान हरपण्याची अवस्था आहे. बऱ्याच लोकांना होते देहभान हरपण्याची अवस्था, फक्त ती पारमार्थिक सुखातून होत नाही. देहभान हरपून जातात लोक. व्यवहारामध्ये सुद्धा चांगले चांगले मोठे मोठे माणसं जर आपल्या घरी आले तर लोकांना काही कळतच नाही, का करावं काय नाही करावं, काय देहभान हरपून जातात. या महिला मंडळीसुद्धा देहभान हरपून जातात. कवा हरपत्यात? माहेरला आल्यावर. हां, माहेरचा माणूस आल्यावर नाही, त्यातली त्यात विशेष रूपाने जावई आल्यावर मग मात्र देहभान हरपून जातं.
आणि अनेक लोक आहेत, मी पण पाहिले कधी कधी. मी एका गावात कीर्तनामध्ये होतो, अतिशय सुंदर माणूस पारमार्थिक वयोवृद्ध झालेला होता. लोकांनी त्याला हार घालायला उठवलं, हार ठेवला होता. ते असं पटकन उठलं, हार काढ आणि त्याच्या गळ्यातच घालून घेतला. विठवलं विठ्ठल आहे का नाही, कौतुकच आहे की नाही. देहभान हरपण्याचं लक्षण आहे ते. अगदी आनंद वाटला मला पण. म्हणजे त्यांनी लगेच गळ्यात घालून घेतला हार, मस्त उभा राहिला आणि गळ्यातच घालून. काय अवस्था आहे. म्हणजे माणसाला काय करावं काय नाही करावं कधी कधी सुचत नाही. असं हे देहभान हरपण्याचं लक्षण आहे. असं देहभान हरपलं तर काही बिघडत नाही. तुम्ही एखाद्याने घातला गळ्यात तरी आम्ही कौतुक करू, टाळ्या वाजू, विठ्ठल विठ्ठल. पण तुम्ही देहभान हरपलेलं नसल्यामुळे तुम्ही काही घालून घेणार. देहभान हरपण्याचं लक्षण आहे की काय करतो आपण काही कळत नाही. म्हणून मी देहभान हरपले. म्हणून भगवत भक्त जे असतात ते देहभान हरपून जातात, देवाचं भजन करता करता. देहभाव हरपला, देहभाव हरपला, देहभाव हरपला. तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, देहभाव हरपला, देहभाव हरपला. तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला, पाहता विठ्ठला. असा हा देहभाव हरपलेला पाहिजे. पण कशाने हरपला पाहिजे? भगवंताच्या सुखाने. कृष्ण रूप झालेली ती गोपी आणि म्हणून तिला घरी जायचं भान राहिलं नाही. मय भुली घर जानी बाट, गोरस बेचून आई हाट. दही दूध लोणी तूप विकण्याकरता बाजारात आले, पण घरी जायचं भान राहिलं नाही. कारण कान्हारे मनमोहन लाल आणि सबही विसरू देखे गोपाल. सबही विसरू, सगळं विसरलं. देवाला पाहिलं जग विसरलं. ज्याने देवाला पाहिलं तो जगाला विसरतो. त्याला देहभान राहत नाही, तो सुखी होऊन जातो. आता पुढचा पाऊल कुठं ठेवावं याचंही त्याला भान राहत नाही. म्हणून कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहिने घेरा. वास परब्रह्म स्वरूपता, जिकडे आहे तिकडे परब्रह्म. ही अवस्था महाराज म्हणतात मला प्राप्त झाली. मला वाटत होतं इथपर्यंत मी जाईन की नाही, मला धोका होईन का काय कुठे. पण आज दृढ निश्चय झाला, मी भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप झाले. मला आश्चर्य झालं. ज्याच्यापासून धोका होता ते धोका देणारी वस्तूच माझी ब्रह्मरूप झाली. होतो थकित भैरे तुका, भागारे सब मन का धोका. कान्हारे मनमोहन लाल, सबही विसरू देखे गोपाल. विठोबार गोपाल आनंदी आनंद. आज भरपूर हार घातले. आता माझ्या गळ्यात हार आहे. ज्याच्या गळ्यात माळ नसन तिने म्हणावं मी हार घालून घेतो. कोणी इथं जवळ आहे का अवती भोवती अशी हार त्याच्याच गळ्यात म्हणजे माळच. आता परांडे बाबा कोणाचं नावं घेते. बोला बोला कोणी इथं बिगर माळकरी. चेअरमन बी बोट दाखव राहिले. भाऊ कोणाच्या काय टाकायचा हार नाही. हा बरोबर भाऊ आपलं इमानदार माणसं आहे.
कोणात टाकायचं इकडे बाजूला टाकायचं इकडे बाजूला हा इकडे बी आहे त्याच्यामुळे हा हा आमचे शंकर पाटील ठोंबरीने अनुमोदन दिलेलं आहे इकडं टाका हा ए तुम्ही अध्यक्ष होते ते सभापती होते आता हे आपल्यात आले पाहिजेत ना हे काही एवढाच हार घालता पुढचं नाही त्याच लई दिवसात चालू आहे असं पेंटिंग मध्ये पडलेलं काम आहे बघा बघा कोणाला घालायचं दुसरे आहेत की कोणी हे एक आहे पुढं हा हे चांगलं आहे बोट दाखवू राहिले सगळेजण हे तरुण माणूस आहे चांगला होय ही गावातली वाडीचे हे वाडीचे म्हणते ते फेल झालं काम सगळं ते काम फेल झालं गावातलं उठा पोरं उठा मुलगी उठा एखादी लहान मुलगी उठ घाल तू उठा पटकन या हार घालून घ्या चला वा 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 लय मोठे उठले वा ये दशे चरित्र केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोवले हे देवाची लीला आहे बरं हे दशे चरित्र केले नारायणे रांगत रंगणी चोरी तुलोनी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देते गणानी यशोदे साजनी कृष्ण आळवा परतून माते दावा देव रांगायला लागले रांगता घर सोडायला लागले घर सोडता लोकांच्या दरवाजाच्या कड्या उघडायला लागले आणि सगळ्या गवळणी जाऊन तक्रारी करायला लागल्या येणे माझे कवाड उघडिले येणे माझे कमळ उघडीने येणे माझे शिंकेची तोडीने येणे माझे शिंकेची तोडीने दया दुधा देवक्षिणे दया दुधा देवक्षिणे उलंडीले ताकाते उलंडीले ताकाते उलंडीले ताकाते उलंडीले ताकाते पैसा गवळणी तक्रारी घेऊन गेल्या यशोदेकडं अहो यशोदाबाई तुमचं पोरगं आमच्या घराकडं येतं
तिकट घेता गोकुळ जारी हो काल तिकट घेता काल गोकुळ जाणारी काल माझं बाळ छोटंसं आहे, खोड्या करीत नाही. तुम्ही माझ्या बाळावर आळ घेऊ नका. तुम्ही लटका आळ घेता म्हणे माझ्या बाळावर. त्या काळातल्या त्या गवळणीने जसा कृष्णावर आळ घेतला तसे आता पण बऱ्याच गवळणी आहेत. ते काही असं चुकीचं कामं करतात आणि चुकीचं कामं केल्यावर लोक त्याला विचारतात असं तो करायला नव्हतं पाहिजे रे. तो म्हणतो बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण आम्हाला देवच बुद्धी देतो. लटिकाची घेता आता पण म्हणते की नाही लोक, आम्हाला देवानीच बुद्धी दिली असं करायचं. असं नाही बाबा, आपण देवा कधी आळ घेऊ नये, आपलं कर्म राहतं. म्हणून अशा पद्धतीने यशोदा मैयाकडे गाऱ्हाणे यायला लागले. यशोदा मैया म्हणते माझं पोरगं खोड्या करीत नाही, एकदम सज्जन आहे, एकदम चांगलं माझं बाळ आहे. तुम्ही माझ्या बाळावर आळ घेऊ नका. यशोदा मैयाला पटत नव्हतं. बाहेरच्या महिला गवळणी गाऱ्हाणं सांगत होत्या, आवरी आवरी पुन्हा कान्हा आवरी आपण कान्हा नाची गेला मोठा सुना नाची गेला मोठा सुना हो नाची आवरी पुन्हा कान्हा आवरी आवरी पुन्हा कान्हा नाची गेला मोठा सुना नाची गेला मोठा सुना धुनी नाद करणारी तुझ्या मना तुझा तुला गोड वाट काना 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 नाची गेला मोठा सुना नाची गेला मोठा सुना आवरी आवरी पुन्हा कान्हा आवरी आवरी पुन्हा कान्हा नाची गेला मोठा सुना आमच्या सुना नाशिल्या. नाशिल्या म्हणजे कशा नाशिल्या? व्यवहारात लोक नाशिते तसा बिलकुल अर्थ घ्यायचा नाही बरं. नाशी येल्या म्हणजे घर काम धंद्यावर त्याचं लक्ष राहिलं नाही, सारखं त्याचं मन कृष्ण रूपामध्ये एकरूप झालं म्हणून नाचल्या. संसाराच्या कामाच्या राहिल्या. गावामध्ये सप्ताह सुरू होतो, पारायण रामायण भागवत चालू होते. मग माणसं कधी कधी 3:30-4 वाजता घरी येतात. चहाचा ठेपा झालेला राहतो, घरी कोणीच नाही. असं डोकं फिरतं माणसाचं. हे सप्त्याने नाचलं म्हणे आमचं घर. कवा पहा म्हणे मंडपातच तिकडं महिला मंडळी. म्हणजे माणसाला थोडं हे होतं, ताप होतो. नाशी येल्या, घर सोडिलं, भजन कीर्तन दिंडी म्हणजे घरचे कामं काही वेळेवर होत. असं झालं तिथं गोकुळातलं की त्या सासू होते ना, त्याचं लय संसारावर प्रेम होतं. आणि ह्या गवळणी मुली सुना भगवंताच्या भजनामुळे आकर्षणामुळे कृष्णाच्या दर्शनाला जायच्या आणि त्याच्यामुळे घरातले कामं धंदे बिघडून जायचे. गवळींनी ओळखायच्या, म्हाताऱ्या गवळणी ओळखायच्या आमची सून बिघडली म्हणे आता, आणि भांडण करायच्या. आजी का हो तू दिसती दुष्येती, म्हणे कामानं लगे तुझ्या हाती, दिले ठेवू तू विसरशी हाती, नेनो काय बैसला हरी चित्ती. हो मला असं वाटू राहिलंय तर डोक्यात कृष्णच बसलेला आहे. असं ती गवळण भांडती. श्री तुकोबार वर्णन करतात तुकोबाराय की तुकोबारायचं हे भगवंताची लीला आहे. करी कौतुक खेळ खेळे काना, दावी लाघव भांडवी सासू सुना, तो का म्हणे पराभक्ती जाना. हे काही साधी गोष्ट आहे का? नाशी येल्या म्हणजे गावात लोक नाशी देत तसं काही आहे का त्याच्यातलं? नाही, पराभक्ती आहे ती. त्या गोपी सगळ्या पराभक्तीमध्ये गेलेल्या आहेत, परमोच्च सुखामध्ये रममान झालेले आहेत. आणि म्हणून ह्या गवळणी तक्रार करतात, नाशी येल्या आमच्या सुना. अहो यशोदाबाई तुमची पोरग आहे ना फार खोडकर आहे. यशोदाबाई म्हणते आमचं पोरग खोड्या करीत नाही. अशी वडाचढ लागली घराने सांगणाराची यशोदेची.
कृष्णाने विचार केला, आपल्याला सगळे गाव नाव ठेवतं, खोड्या करतो, खोड्या करतो, खोड्या करतो, पण आई चांगलं म्हणते अजून. मग आईच्या पण ध्यानात आणून द्यावा, मी थोडा खोडकर आहे म्हणून. कारण आईचं मत एकीकडे झालं, लोकांचं मत एकीकडे झालं. लोकांचं आणि आईचा कसा मेळ बसन. मग लोकांच्या मतात आई पण मिसळली पाहिजे. लोकाला वाटतं, गवळणीला वाटतं खोड्या करतं, आणि आईला बी काय वाटलं पाहिजे, खोड्या करतं म्हणे आपलं पोरगं. अशा पद्धतीचं आईला पण वाटावं म्हणून देवाने घरामध्ये खोड्या केल्या. उखळबंधन कार्यक्रम झाला, बाहेर जायचा कार्यक्रम झाला, भगवंताने डेऱ्यात उडी घ्यायचा कार्यक्रम, रडाईचा कार्यक्रम, लय मोठ्या खोड्या आहेत देवाच्या. म्हणून घरातल्या घरात अशा खोड्या सुरू झाल्यानंतर यशोदा मैयाने निर्णय घ्यायला सुरुवात केली की अरे बाळा, तुझ्या फार खोड्या व्हायला लागल्या, काय करू काय करू. सर्वांना माहीत आहे, कोणीतरी यशोदेला सल्ला दिला, गणपतीला नवस कर म्हणून. ही एक कथा सुंदरशी आहे. अशा अनेक कथा आहेत. अशा सर्व करता करता अतिशय सुंदर यशोदेने भगवंताबद्दल निर्णय घेतला की तुला आता गावात ठेवीत नाही, आता लवकरच वनाला घेऊन जाऊ. म्हणून यशोदेने सांगितलं, गाई वासरं घेऊन तू मुलाबरोबर गाई सारायला जा. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी. चारितसे धेनू, चारितसे धेनू, चारितसे धेनू, सावळा सावळा जग जेठी, राधे 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 मुकुंद मोरारी, राधे 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 मुकुंद मोरारी. राधे 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 अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी घेऊन गेलेला आहे. गायी वनामध्ये चरायला लागल्या, मुलं खेळ खेळायला लागले, अतिशय सुंदर खेळ रंगात यायचे. भगवंताच्या अनंत लीला आहेत. त्यामध्ये एक सुंदर लीला आहे वस्त्रहरण. वस्त्रहरण जी लीला आहे त्या लीलेचं गमक काय ध्यानात ठेवा. बाह्य देवाने कपडे चोरले, एखाद्या गोपीला नग्न अवस्थेत बाहेर आणलं, अमुक तमुक, हे सगळं सोडून द्या. त्याचं गमक घ्या, त्याचं मार्मिक घ्या. त्याची मार्मिकता ही आहे, आपण 100% कृष्ण अर्पण झाल्याशिवाय, देह सर्व काही कृष्ण समर्पण केल्याशिवाय कृष्ण दर्शन होत नाही. ही भक्तीतली उच्च कोटीचा भाव त्याच्या मागे आहे. पण सर्वसामान्य जनतेला भगवंताने वस्त्रहरण केले. मी वस्त्रहरण लीला का सांगायला लागलो, का आठवण करून दिले. आमचे गायनाचार्य महाराज आहेत, अतिसुंदर गवळणी त्यांना म्हणता येतात, आणि तुम्हालाही त्या इकडं तिकडं यूट्यूबला ऐकायला भेटतात, पण तुम्हाला वेळ नसतो. म्हणून कीर्तनात ऐका. भगवंताच्या त्या लीलेमध्ये 5 गवळणी कशा ठकवल्या. गवळणी सुंदर यमुने वस्त्रे फेडोनिया, स्नान करीती नारी, वस्त्र फेडोनिया, स्नान करीती नारी. गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी, गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी, गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी.
गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी स्नान करुनी आल्या त्या बाहेरी स्नान करुणी आल्या त्या बाहेरी गौळणी ठकविला 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 एक एक संगतीने ठकविला एक एक संगतीने ठकविला एक एक संगतीने एक मराठी एक कन्नडी एक एक गुजरणी ऐसा पार्वती थकविला गौळणी थकविला 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 एक एक संगतीने थकविला एक एक संगतीने थकविला एक एक संगतीने काय सुंदर गवळणी एक मराठी एक कानडी एक मुसलमानी एक कोकणी एक गुजरणी ऐशा 5 जणी गवळणी ठकविल्या. त्यामध्ये ह्या 5ही गवळणी आपापल्या भाषेमध्ये आणि भगवंताची प्रार्थना करतात, विनंती करतात व श्रद्धा म्हणतात. त्यामध्ये अतिशय सुंदर त्यांचे शब्द आहेत, गोड शब्द आहेत. कोकणीचे शब्द म्हणू शकता का? बरं राहू द्या. पावगा दाताला तू हळू पावगा दाताला तू पावगा दाताला तू नंदाचा झिलो माका फडको दे मी हिवान मेलो मका फडको दे मी हिवान मेलो गे माझे कोयतो हे माझे कोयतो गे माझे कोयतो हे माझे कोयतो देवा पाय पडलो देवा पाया पडलो ओ देवा पाया पडलो देवा पाया पडलो गवळणी ठकविला 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 एक एक संगतीने ठकविला एक एक संगतीने ठकविला एक एक संगतीने. अति सुंदर. माझं फडको दे मी पाया पडलो असे सुंदर शब्द त्यांच्या भाषेतले कोकणी शब्द आहेत, गुजरणी शब्द आहेत. नामदेव महाराजांनी वर्णन केलं. नामदेव महाराजाला ह्या सगळ्या भाषा येत होत्या बरं, म्हणूनच लिहिलं ना त्यांनी. मुसलमानी पण होती त्याच्यात. नामदेव महाराजांच्या काळात गवळणीमध्ये मुसलमानाचा सुद्धा उल्लेख नामदेव महाराजांनी केला. म्हणजे कृष्ण भक्तीमध्ये सगळे 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 आहेत. लतीफ मुसलमान नाही का, सगळ्या संतांची, सगळ्या समाजातले संत कृष्ण भक्तीमध्ये आहेत. म्हणून कृष्ण भक्ती ही सर्वांकरता आहे, सर्वांना तारून नेणारी आहे. म्हणून कृष्ण भक्ती सर्वांनी केली पाहिजे. कुठलाही भाव अंतकरणात न येऊ देता कृष्ण भक्तीमध्ये सगळ्यांनी समरस झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या भगवंताच्या अनंत लीला, अशा लीला करता करता देव खेळ खेळत असताना सगळे गोपाळ थकून गेले आणि सगळे गोपाळ म्हणायला लागले, देवा आता वाद झालं, वेळ झाली आता वेळ. म्हणती आना शिदोऱ्या. सगळ्या गोपाळाने एकमेकाला सांगायला सुरुवात केली. देवाने सांगितलं सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन या, आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. काही त्यात ज्ञानी होते, काही उपासक होते, काही करवट होते. सगळ्याच्या वेगळ्या वेगळ्या शिदोऱ्या होत्या. ज्ञान्याकडे शिदोरीच नव्हती. त्यांनी सांगायला सुरुवात केली, देवा आमच्याकडे शिदोरीच नाही.
ज्यांच्याकडे नाही त्यांनी देण्याची गरज नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांनी अवश्य दिली पाहिजे. ज्यांच्याकडे शिदोरी आहे, ज्यांनी या काल्याच्या शिदोरीकरता आपलं नाव दिलेलं आहे, ज्यांनी पहिल्या मिटिंगीत आकडे दिलेले आहेत, त्यांची शिदोरी आलेली आहे की नाही. आमच्या कमिटीला विचारावं लागेल आल्या का नाही शिदोऱ्या. आल्या म्हणले पण कटून चटून आल्या का बरोबर आल्या. म्हणून शिदोरी देत असताना, देवाला शिदोरी देत असताना जो आपण काही शब्द खरचलेला असेल तो शब्द शेवटपर्यंत तसाच राहायला पाहिजे. हे काही निवडणूक नाही ही दयक अंती दयक बोलायला. हे देवाचं काम आहे. हे देवाच्या कामामध्ये आणि मस्त सरळ आणि स्वच्छ निर्मळ काम केलं पाहिजे. जे लोक देवाचं निर्मळ काम करतात त्यांचं अंतःकरण निर्मळ होत चालतं. जे लोक देवाचं गढूळ काम करतात ते त्याच्यातूनही कट होतात, मग बाजूला जातात, फेकल्या जातात. म्हणून निर्मळ काम केलं पाहिजे. ज्यांनी कोणी आकडे दिले असतील, व्यवस्थित दिले असतील, त्यांचं तर कौतुकच आहे. भगवंताला ते कबूल करावं लागेल की तुमच्या शिदोऱ्या आता आल्या. सगळ्याच्या शिदोऱ्या आल्या पाहिजेत, योग्य पद्धतीने शिदोऱ्या आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये त्या अक्षरामध्ये, त्या शब्दामध्ये फरक करायचा नाही. म्हणून सगळ्यांनी शिदोऱ्या दिलेल्या आहेत. यावर्षी भरपूर शिदोऱ्या सगळ्या गावकऱ्यांनी दिलेल्या आहेत. फार सुंदरसा उत्सव आपला पार पडलेला आहे. एक तपपूर्ती म्हणायचं फक्त आपल्या गावाला नाव आलं, कोरडे महाराज आपण सगळे आल्यापासून एक तपपूर्ती म्हणायचं. पण आपल्या परिसरात सगळ्यात जुना सप्ताह आपल्या गावालाच आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या परिसरात फार जुनं परमार्थिक गाव आहे आपलं. देऊळवाड्यामध्ये खूप मोठे मोठे उत्सव होऊन गेलेले आहेत. म्हणजे आपल्या सप्त्याला खूप वर्ष झालेले आहेत, तसे सांगता पण येणार नाही लोकांना काही काही. म्हणजे असा जुना सप्ताह आहे. पण अशा पद्धतीने योग्य कालावधीमध्ये, योग्य तिथीला, योग्य आपण सगळ्यांनी हे सगळं 12 वर्षापर्यंत टिकून ठेवलं. हे एक महत्त्वाचा त्यातला भाग आहे. नाहीतर आपण काय 12 वर्षावाले आहे का होय? आपलं गाव काय 12 वर्षावालं आहे का? करमाडाचे 50 झाले होय, झाले ना 50. मग करमाडचे जर 50 असतील तर ह्या गावाचे तुमच्यापेक्षा जादाच असतील. विठ्ठल विठ्ठल कारण आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून परमार्थ चालू आहे. आळंदी, पंढरी, पैठण सर्व वारकरी मंडळी आहेत. असो, अशा पद्धतीने चालू असलेला उत्सव आहे. यावर्षी आपण सर्वांनी योगदान भरपूर दिलं. एक सुंदरसा सोहळा परिपूर्ण झाला. सगळ्या गावाला आनंद झाला. यावर्षी जरा जादा खर्च झाल्यामुळे पुढच्या वर्षी आपण भरून काढू. होय त्यांना परांडे बाबा, पुढच्या वर्षी काय करू? भरून काढू. भरून काढू म्हणजे बिगर पैशाचा सप्ताह करू. विठ्ठल विठ्ठल भरून काढू म्हणजे समजलं ना तेव्हा. भरून काढू म्हणजे पुढच्या वर्षी खर्चच करायचा नाही, नारळी सप्ताह करायचा. टाळकरी लोक पहा, तारखी लिहून घ्या, तारखी लिहून घ्या सगळ्यांनी. आमंत्रण जाहीर सगळ्याला. पुढच्या वर्षी आपण मस्त नारळी सप्ताह करू. यावर्षी थोडा खर्च जास्त झाला ना, काही काही लोकांना ते सहन होत नाही. ते म्हणते एवढा खर्च असतो वय महाराज लोकांना. त्याच्याकरता आपण भरून काढू ती उणीव. यंदा जास्त गेले असतील, पुढच्या वर्षी फक्त जेवणं खावणं करायचे, सप्ताह करायचा, कीर्तनकाराला नारळ द्यायचं आणि मस्त सप्ताह करायचा. 5 पैसे खर्चाचं काम पडू नाही. म्हणजे कोणालाही ताण होत नाही. परमार्थ हा काही पैशाचा असतो का? बिलकुल नसतो. पण असा एखादा उत्सव असतो, रौप्य महोत्सव असतो, सुवर्ण महोत्सव असतो, अमृत महोत्सव असतो, शताब्दी असते. अशाही प्रसंगाला थोडं थोडं समजून घेतलं पाहिजे की आपल्या जीवनात आठवण राहील बा, आपल्या पिढीमध्ये 50वा सप्ताह झाला होता. असं हे काही आठवणी पुढच्या पिढीला राहतात, पुढच्या पिढीला आदर्श राहतं. याकरता हे प्रासंगिक कार्यक्रम असतात आणि त्या प्रासंगिक कार्यक्रमापुरतं तेवढं करीत जावं. सालाबादप्रमाणे असं करण्याची फारशी गरज नाही. आपण सगळे परमार्थिक माणसं. बिगर पैशाचा सप्ताह असल्यावर सगळ्यांनी हजर राहिलं पाहिजे. पण भगवंताची लीला अशी आहे, पैसे नसले कोणी येतच नाही. काय भानगडे कोण
ते म्हणले यंदा नारळी सप्ताह आहे, माणसंच येत नाहीत, ऐकायला येत नाही, लोक येतच नाहीत. जर तुम्ही येणार नसाल तर मग वर्गणी भरपूर करा. पुढच्या वर्षी तुम्ही नारळी सप्त्याला जर एवढे हजर राहत नसाल मग तुम्हाला पैसे खर्चायची काय गरज आहे. मग 50,000 एका द्या, मग पहा कसे टचून राहते मग सगळे. म्हणून पैशानी माणसं टचून राहते हे बरोबर आहे, पण निष्काम सेवा करण्याकरता माणसं टचून राहत नाहीत. निष्काम सेवा घडत नाही. निष्काम सेवा घडल्याशिवाय परमार्थ घडत नाही. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोप डोकड्या लाभती पाठवाटी तै होय भेटी हरिप्रियाचे. निष्कामता झाल्याशिवाय संतही भेटत नाही, निष्कामता झाल्याशिवाय देवही भेटत नाही. म्हणून अंतःकरण वृत्ती निष्काम पद्धतीने देवापर्यंत जाण्याकरता उपयोगात येते. याकरता मी म्हटलं तुम्हाला की 13वा सप्ताह आपला कसा करू, मस्त निष्काम करू. मग वाडेकर बाबासारखे बाबा आहेतच आपले पारायणाला, काही अडचण येणार नाही. आपण सगळेजण आहोत, परमार्थिक साधक मंडळी आपण सगळे आहोत, आणि आपण सगळे परमार्थिक जर असाल तर आपल्याला काही अडचण येणार नाही. ठीक आहे, एक भगवंताची सेवा आहे. अशा अनंत लीला देवाच्या होत गेल्या. काल्याची तयारी झालेली आहे, सगळे गोपाळ एकत्रित आलेले आहेत आणि सगळ्या गोपाळाने मिळून काला करायचा भगवंताकडे मागणी केली. आणि भगवंताने सांगितलं ठीक आहे, आता मी तुम्हाला काल्याचा प्रसाद देतो. भगवान मध्ये उभा राहिले, कमराला उपरणं बांधलं, शिंग खवलं, वेणू खवलं. अति सुंदर देव मस्त असे उभा राहून मुलांना विनोद करीत होते, थोडं हसवीत होते, मजा करीत होते. आणि असे मजा करता करताच भगवान काला करतात. बिभ्रत्वेनुं जठरपटयोः शृंगवेत्रेचि कक्षे वामी पानो मश्रुनकवलं तत्फलानिङ्गुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन्नर्मवेश्वै स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञभुक्बालकेले भानुदासगीति गात प्रसाद देतो पंढरिणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली.